कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आपण काय करतो, कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आपण नोकरी करत असतो, पण महिन्याचा पगार आल्यावर आपला खर्च कुठं होतो हेच आपल्याला कळत नाही. तर त्यासाठी माझा वैयक्तिक अनुभव आणि 5 टिप्स तुम्हाला मी त्यासाठी देणार आहे, जेणेकरून आपल्या खर्चाचा ताळमेळ बसेल, आपला घर खर्च बजेटमध्ये राहील. तर चला. इथं आपल्याला सर्वात आधी वही आणि पेन हाती घ्यायचा आहे. का तर तो म्हणजे आपला वेळ वाचला पाहिजे, ऐन वेळेला आपला गोंधळ उडाला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक शांततापूर्वक आपल्याला जे पाहिजे त्याची अगोदर लिस्ट तयार करायची आहे, जेणेकरून आपला ऐन वेळेला गोंधळ उडणार नाही आणि आपला खर्चसुद्धा जास्त होणार नाही. तर चला, तुम्हाला मी 5 टिप्स सांगणार होते. त्यामध्ये टिप नंबर 1, आपण भाडे, लाईट बिल, मुलांची फी, तर हा खर्च आपण बाजूला काढायचा आहे, जेणेकरून आपल्या त्यावेळेस आपण हिशोब करतो त्यावेळेस आपल्याला कळतं की आपली बचत कुठून सुरू होते. तर मेन प्रश्न असतो आपल्या बचतीचा आहे ना, ती अशी आधीच किराण्याची लिस्ट जी आहे ना, ते अगोदर आपण कामाला जातो त्यावेळेस आपण कुठलंही काम घाईघाई करतो. तर ज्यावेळेस आपण घाईघाई सामान घेतो त्यावेळेस सामान जास्तीचं घेतलं जातं किंवा हे केलं जातं, त्यामुळे आपला खर्च जास्त होतो. त्यामुळे सामानाची जी लिस्ट आहे ना, ती अशी आधीच किराण्याची लिस्ट जी आहे ना, ती अगोदर करून ठेवली ना, तर आपण आपल्याला हवं तेवढं सामान घेऊन येतो. आणि भाजी आणि सामान जर आपण ठरवून घेतलं तर आपल्याला काय होतं, विनाकारण होणारा जो खर्च आहे ना तो टाळला जातो. त्यामुळे आपल्याला ही जी लिस्ट आहे ना ती अगोदरच करून ठेवायची आहे, म्हणजे आपल्या लिस्टनुसार आपण सामान घेतो. नसता मग आपली लिस्ट एवढी होऊन जाते, खूप मोठी हातभर लिस्ट झाली की आपला खर्चाचा ताळमेळ लागत नाही. त्यामुळे सर्व आपल्याला जे जे लागणार आहे ना ते अगोदरच, जेव्हा आपल्याला वेळ असतो ना त्यावेळेस हे सामानाची लिस्ट आपण करून ठेवायची, म्हणजे आपला खर्च लिमिटमध्ये राहतो. तर ही झाली आपली 2 नंबरची टिप्स. तर चला आपण 3 नंबरची टिप्समध्ये काय आहे ते बघूया. नंबर 3 टिप्स जी आहे ते आपल्या पूर्ण खर्चा कसा ह्याच्यात राहील, बजेटमध्ये राहील याचा आपल्याला विचार करायचा आहे, जेणेकरून काय 50% खर्च हा आपल्या सर्व लागणाऱ्या खर्चावर घरावर झाला पाहिजे. जेणेकरून 50% हा आपला खर्च झाला पाहिजे, 30% हा आपल्या चैनीच्या बाबतीत खर्च झाला पाहिजे. जेणेकरून तुम्हाला महिन्यातून कुठेतरी जेवायला जायचं आहे, जेणेकरून तुम्हाला महिन्यातून कुठेतरी फिरायला जायचं आहे, काहीतरी नवीन एखादी वस्तू घ्यायची आहे, काहीतरी कुठेतरी एखादं कार्य आहे तिथे तुम्हाला कार्यक्रमाला जायचं आहे, तर त्यासाठी तुमचा 30% खर्च हा तुम्हाला ठेवायचा आहे. म्हणजे तुम्ही डिस्टर्ब होऊ शकत नाही किंवा ताण तुमच्यावर येऊ शकत नाही, त्यासाठी तुम्ही हे बजेट करायचं आहे. आणि राहिला प्रश्न बचतीचा, तर 20% तरी तुमची बचत झाली पाहिजे. 20% बचत तुम्ही अगोदर काढून ठेवायची, 30% बचत तुम्ही तुमच्या खर्चावर ठेवायची. आणि 50% बचत तुमच्या खर्चावर ठेवायची, 30% बचत तुमच्या चैनीवर ठेवायची आणि 20% बचत ही तुमची बचत म्हणून ठेवायची. तर चला, ही आपली 3 नंबरची टिप्स झाली. आता नंबर 4ची टिप्स कोणती आहे ते बघूया. टिप नंबर 5, घरचा डब्बा हा तुम्ही नेलाच पाहिजे. भूक लागल्यावर बाहेरचं मागवणं खूप सोपं असतं, पण काय होतं ना, ज्यावेळेस आपण घरचा डब्बा नेतो त्यावेळेस आपलं आरोग्यही चांगलं राहतं, आणि ज्यावेळेस आपण बाहेरचं जेवण मागवतो त्यावेळेस आपल्या आरोग्याला सुद्धा धोका असतो आणि आपले हजारो रुपये वाचतात. ज्यावेळेस आपण बाहेरचं घरचं जेवण घेऊन जातो ना त्यावेळेस आपले हजारो रुपये वाचतात. तर त्यासाठी घरचं जेवण हे खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपण एक्स्ट्रा सुद्धा नेऊ शकतो आणि आपल्याला लागेल तसं आपण खाऊ सुद्धा शकतो. घरून आपण एखादा थोडंसं असं छोट्या भुकेसाठी असं थोडंसं घरी असेल तर आपण काय नेऊ शकतो, थोडंसं फळ फ्रूट सुद्धा नेऊ शकतो, जेणेकरून हे आपल्याला भूक लागल्यावर खाता येईल आणि नंतर आपला खर्च त्यामधून बचत होऊ शकतो. तर हे झाले आपल्या 5 टिप्स. अशा छोट्या छोट्या आणि एकदम छोट्या वेळेमध्ये तुम्हाला मी समजावून सांगितलेले आहेत. आणि घर भाड्याचा असो किंवा स्वतःचा असो, काय होतं,
ज्यावेळेस आपण नियोजन ठेवतो ना तिथे आपणही प्रसन्न राहतो आणि आपली घरात येणारी लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते. तर चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.